मध्ये सुरूच असते। आता मनसेमध्ये असलेल्या प्रकाश महाजनांनी त्या संदर्भात मोठं वक्तव्य केलंय। दोन्ही ठाकरे एकत्र आले नाहीत तर मराठी माणूस दोघांनाही माफ करणार नाही, भाजप दोघांनाही संपवेल असं प्रकाश महाजनांनी म्हटलंय। खासदार राऊत ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी या विषयात ज्येष्ठाप्रमाणे लक्ष घालावं असंही ते म्हणाले। राज ठाकरेंकडनं बाळा नांदगावकर 2 वेळा चर्चेला गेले, तसं मातोश्रीवरनं कोण आलं असा सवाल त्यांनी केलाय। मनसेचे प्रवक्ते तथा ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन आहेत। काय चाललंय काय युतीच्या संदर्भात? मराठी माणसाच्या दरवाज्यावर, महाराष्ट्राच्या दरवाज्यावर, महाराष्ट्राच्या संस्कृतीवर एक संकट येऊ घातलेलं आहे। आणि आम्ही जर आपसात असे एकमेकाविषयी जर शत्रुत्व, वैरभाव ठेवले तर जो मराठी माणूस तुमच्याकडे मोठ्या अपेक्षेनं पाहतो, जी मराठी भाषा तुमच्याकडे एक संरक्षक म्हणून पाहते, तिचं संरक्षण कोण करणार? राऊत साहेब, आपण सिनियर आहात, आपण देशाच्या राजकारणात आहात, एक प्रबल व्यक्तीसारखं वागा ना। 2 वेळा बाळा नांदगावकर मातोश्रीवर गेले। बाळा नांदगावकरनं मातोश्रीवर जाणं म्हणजे खुद्द राज ठाकरेंना जाण्यासारखं आहे। कारण आमच्या दृष्टीनं बाळा नांदगावकरचे ते स्थान आहे ते राज ठाकरेच आहे। राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर एका नाण्याच्या 2 बाजू। अशी कोणी व्यक्ती मातोश्रीहून राजसाहेबाकडे आली का चर्चा करायला? मी ते ग्रामीण भागात मन आहे, महादेव देवळात आणि हा पाणी घालतो बेशीत, उपयोग काय? महादेवाच्या पिंडीवर जाऊन पाणी घाला ना, तर ते काय तुम्हाला पुण्य लाभेल? तुम्ही बाहेरूनच बोलताय। युती होणार आहे की नाही होणार? नाही झाली तर युती होईल नाही होईल तो विषय भविष्याच्या गर्भात आहे। पण एक विषय मात्र निश्चित आहे, इतिहास या गोष्टीची नोंद घेईल। असं काही झालं, इतिहास आणि मराठी माणूस कधीही या गोष्टीला क्षमा करणार नाही। म्हणजे दोघांना पण, राज ठाकरे आणि दोघांना, ज्यांनी मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा, मराठी माणसाच्या हक्काचा विडा उचललाय किंवा ते स्वतःला त्याचे रक्षक समजतात, त्यांची एक चूक ही मराठी माणसाला अजून 100 वर्ष मागे लोटेल आणि इतिहासाची नोंद घेईल। ती नोंद इतिहास कोणत्या अक्षरात घेईल हे इतिहास ठरवल। कदाचित ती नोंद जर तुम्ही असंच भांडत राहिलं तर काळ्या अक्षरात सुद्धा होऊ शकते। म्हणून मला असं वाटतं की दोन्ही बाजूनं सगळ्यांनी शांत राहिलं पाहिजे आणि योग्य त्या व्यक्तीनं योग्य त्या व्यक्तीशी योग्य त्या पद्धतीनं संपर्क साधला पाहिजे। दरम्यान खासदार संजय राऊत यांनी दोन्ही बंधूंच्या युतीचा निर्णय योग्य वेळी घेऊ असं म्हटलं।